नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाशला वॉचमन तो बॉक्स दाखवतो जो तो माणूस तिथे टाकून गेलेला असतो आणि तो बॉक्स दुसरा तिसरा कुणी नाही तर इथे संताने टाकलेला असतो जो की रागिणीचा माणूस आहे। तर प्रेक्षकांनो, त्या बॉक्समध्ये नक्की काय असणार हे बघण्यासाठी आता आकाश त्या ठिकाणी आलेला असतो। तेव्हा इथे आजी खूपच जास्त घाबरते। आजी म्हणत असते, आकाश बाळा जास्त पुढे जाऊ नकोस रे, आधीच तुमच्यावरती किती संकट येत आहेत बघतोयस ना तू। आपली क्षितिजा आपल्याजवळ येत नाही आहे, ते आपल्या घरी येण्याच्या आधी कितीतरी संकट येत आहेत, तेव्हा भूमीसुद्धा घरात नाही आहे। आकाश बाळा पुढे जाऊ नकोस, मला खूप जास्त भीती वाटते। तेव्हा आकाश म्हणत असतो, आजी तू नको काळजी करू, अगं त्या बॉक्समध्ये नक्की काय आहे ते तरी आपल्याला बघितलं पाहिजे ना। तेव्हा आजी म्हणत असते, आकाश बाळा अरे नको रे नको, पुढे जाऊ नकोस, काहीतरी भयंकर त्याच्यामध्ये असेल, तुझ्या जीवावरती बेतेल, राहू दे। तेव्हा आकाश म्हणतो, आजी मला एकदा बघू दे तरी त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश पुढे पुढे जात असतो त्या बॉक्समध्ये काय आहे ते बघायला आणि इथे मूर्ख रागिणी आपले डोळे मोठे करून आता हसत हसत त्यांच्याकडे बघत असते। हा सगळा रागिणीचा प्लॅन असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी मानसी सगळेजणच घाबरलेले असतात। मानसी म्हणते, भाऊजी मी पण येऊ का बघायला। तेव्हा आकाश म्हणत असतो, नको मानसी, आधी तू समोर येऊ नकोस, थांब बरं जरा तिकडेच। तेव्हा तो इथे एकटाच आता बघायला जात असतो की त्या बॉक्समध्ये काय आहे ते। तेव्हा बॉक्सवरती भूमीचं नाव लिहिलेलं असतं, फॉर भूमी। तेव्हा आकाश म्हणतो की याच्यावरती तर भूमीचं नाव लिहिलं आहे। तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण भूमिताईसाठी असं निनावे बॉक्स कोण बरं पाठवेल। तेव्हा इथे आकाश ते उघडून बघत असतो त्याच्यामध्ये काय आहे ते, तर त्याच्यामध्ये एक बॉम्ब असतो आणि त्याच्यामध्ये टायमरसुद्धा सेट केलेला असतो। तर इथे प्रेक्षकांनो, आता ॲडव्होकेट गीतांजली वेद पाठक आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की भूमी मॅडम हे काय करताय तुम्ही, इथे अमोली अवस्थीच्या बाळाला तुम्ही तिच्याकडून जबरदस्तीने हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय, अजूनही केसचा निकाल लागलेला नाही, तुम्हाला माहिती नाही का। तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा गीतांजली मॅडम, मला इथे कळलं होतं, येण्याच्या आधी मला फोन आला होता की इथे क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे आणि तिची तब्येत ठीक नाही आहे मला कळल्यानंतर आई म्हणून माझा जीव कासावीस होणार नाही का, म्हणून मी इथे आले। आणि मी इथे आल्यानंतर अमोलीला विनंती करत होते की मला फक्त एकदा क्षितिजाला भेटू दे, पण ती मला क्षितिजाला भेटूच देत नव्हती, म्हणून मी जबरदस्ती माझ्या बाळाला माझ्या जवळ घेतलं आणि मी तिला इथे दूध पाजण्याचा प्रयत्न करत होते बस, पण अमोली तिला साधं मला जवळसुद्धा काय बघूसुद्धा देत नव्हती। मग तुम्हीच सांगा ना मी काय करणार होते। मी क्षितिजाला आता घरी घेऊन जात नव्हते, मी फक्त तिला बघायला आले होते, पण तिला बघण्याची सुद्धा इथे परवानगी मला आता अमोली देत नव्हती, मग मी काय करू। तेव्हा इथे आता गीतांजली म्हणत असते, तरीसुद्धा तुम्ही इथे जबरदस्तीने अमोली अवस्थीच्या बाळाला खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे इथे तुमच्यावरती खूप मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो। तेव्हा अमोली म्हणते की गीतांजली मॅम तुम्ही एक काम करा ना, हिला आताच्या आता तुम्ही अरेस्ट करा। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणत असते की हे बघा मॅम, मी खरं सांगते मी काही केलेलं नाही आहे। एक आई जर आपल्या बाळासाठी कासावीस होते आणि तिला जर फक्त एक नजर आपल्या बाळाला बघायचं आहे आणि जर अमोली बाळाला बघू देत नसेल तर मी काय करू सांगा बरं। मी माझ्या बाळाला एकदा जवळसुद्धा घेऊ शकत नाही का। मी अमोलीला किती वेळा तरी रिक्वेस्ट केली की मी बाळाला घरी घेऊन जात नाही आहे, फक्त एकदा मला इथे बघू दे, एकदा त्याला जवळ घेऊ दे, पण तिने मला परवानगी नाही दिली। क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे असं मला कळलं, मला क्लिनिकमधून फोन आला होता की डॉक्टर तिला चेक करायला आलेत आणि तिची तब्येत ठीक नाही आहे। मी कसलाही विचार न करता सरळ इथे क्षितिजाला बघायला आले, तर अमोली मला बघूसुद्धा देत नव्हती। तेव्हा अमोली म्हणते की भूमी काही झालेलं नाही आहे क्षितिजाला, ती अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, मी आई आहे तिची, मला माहिती आहे ना तिला बरं वाटते की नाही ते। तेव्हा भूमी म्हणते, नाही इथे गीतांजली मॅडम, अमोली खोटं बोलते, मला हॉस्पिटलमधून फोन आला होता, हवं तर तुम्ही डॉक्टरांना विचारा, हा बघा या नंबरवरून मला कॉल आला होता। तेव्हा इथे लगेचच गीतांजली वेद पाठक इथे डॉक्टरांना फोन करतात, अमोलीला म्हणत असतात की फोन करून द्या, मलासुद्धा इथे आता चौकशी करायची आहे। तेव्हा फोन करून दिल्यानंतर इथे वेद पाठक म्हणत असतात की हॅलो डॉक्टर, इथे क्षितिजा अवस्थी तुमची पेशंट आहे का। तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो। तेव्हा तुम्ही आज तिला चेक वगैरे करायला आला होतात, तिची तब्येत ठीक नाही असा फोन आला होता का तुम्हाला। तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, आज तर मी तिला चेक करण्यासाठी आलेली नाही आहे, मला आज फोन वगैरे आलेला नाही।
तेव्हा इथे आता गीतांजली वेदपाठक म्हणत असतात की बघितलं इथे डॉक्टर चेक करायला सुद्धा आलेले नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते, डॉक्टर अहो तुमच्या क्लिनिकमधून मला त्या नर्सने फोन केला होता. ती मला म्हणाली की क्षितिजाची बाळाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून, कारण त्याला बाळाला आईचं दूध पोटभर भेटत नाही आहे असं मला सांगण्यात आलं होतं. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, कशाला गं सारखं सारखं तेच तेच खोटं बोलतीयस. तेव्हा इथे तुम्ही तुमच्या नर्सला बोलू शकता का. तेव्हा इथे आता प्रियंकाला बोलावलं जातं. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो नक्कीच, आणि ते आता प्रियंकाला बोलावते. तेव्हा इथे प्रियंकाला विचारलं जातं की तुम्ही तुमच्या क्लिनिकमधून इथे भूमी महाजन यांना फोन केला होतात का क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून. तेव्हा इथे नर्स म्हणतात की नाही, मी कशाला फोन करू, आणि जरी बाळाची तब्येत ठीक नसेल तरी मी डॉक्टरांना सांगेन ना. तर इथे भूमी महाजन यांना फोन मी का करेन, मी तसं काही केलेलं नाही आहे डॉक्टर. तेव्हा इथे भूमी म्हणते, का खोटं बोलताय तुम्ही, अहो तुम्हीच तर फोन केला होतात ना मला अननोन नंबरवरून. हा बघा ना डॉक्टरचा नंबर हाच आहे डॉक्टर. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात की नाही, मी तर तिथे आलेली नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा गीतांजली मॅम, या नंबरवरून मला कॉल आला होता. तेव्हा गीतांजली म्हणत असते की प्रियंका नर्स, तुम्ही जरा हा नंबर चेक करा, हा तुमचाच नंबर आहे का ते बघा. तेव्हा इथे आता गीतांजली वेदपाठक तो नंबरसुद्धा तिला वाचून दाखवतात. तेव्हा नर्स म्हणत असतात की नाही, हा तर नंबर माझा नाही आहे, हवं तर तुम्ही कन्फर्म करू शकता, तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. अमोली मनातल्या मनात खुश होते, तिला फार आनंद झालेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा मी खरं बोलते, मी खोटं का बोलू, हाच तो नंबर आहे ज्याच्यावरून मला फोन आला होता. तेव्हा इकडे गीतांजली वेदपाठक म्हणतात, अहो पण आता तो नंबर मी त्यांना सांगितला ना, त्या काय म्हणाले तुम्ही ऐकलं नाहीत का, की तो नंबर त्यांचा नाहीच आहे म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, खोटं बोलतायत मॅम, सगळेजणं खोटं बोलतायत. तेव्हा इकडे गीतांजली वेदपाठक म्हणतात, अहो असं कसं बोलता तुम्ही, आधीसुद्धा तुम्ही या बाईवरती खोटे नाटे आरोप केले होते. तुम्ही जेव्हा बोलत होता ना माझ्याशी, तेव्हा मला असं वाटत होतं की तुम्ही खरंच खूप जेन्युइन आहात. म्हणून मी इथे आता अमोली यांना फोन करून मी त्यांना वॉर्न केलं होतं की तुम्ही मला जे काही सांगताय ते खरं आहे की खोटं आहे. मी विश्वास ठेवला होता तुमच्या बोलण्यावरती, पण आता मला कळलं आहे की तुम्ही इथे आधीसुद्धा इथे अमोली अवस्थीच्या बाळाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. हे त्यांनी मला जे काही सांगितलं होतं ते खरंच असेल. तेव्हा इकडे तुम्ही हिच्या इथे काम करणाऱ्या बाईलासुद्धा धमकावलं होतं, त्यांना पैसे देऊ केले होते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे गीतांजली मॅम, सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे. मी कधीच इथे अमोलीच्या बाळाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तुम्ही का हो तुमचं स्टेटमेंट बदललं, का तुम्ही माझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत की मी तुम्हाला पैसे देऊ केले म्हणून. तुम्हीच म्हणाला होतात ना की मी बाळाला तुम्हाला दाखवेन, तुम्ही मला पैसे द्यायचे म्हणून मी तुम्हाला पैसे देत होते ना, आणि तुम्ही माझ्यावरतीच खोटे आरोप केलेत. तेव्हा ती कामवाली बाई म्हणत असते, अहो मॅडम का तुम्ही गरिबाच्या पोटावरती पाय देताय, मी असं काही केलेलं नाही आहे, उलट तुम्हीच मला पैसे देत होता ना. तेव्हा भूमी म्हणते, खोटं बोलताय, तुम्हीसुद्धा खोटं बोलताय. हे बघा गीतांजली मॅम, ह्या सगळ्याजणी खोटं बोलतायत, मी असं काही केलेलं नाही आहे. मी माझ्याच बाळाला किडनॅप का करेन, मला आता कळले की हे बाळ माझं आहे म्हणून. आधी ते मला अमोलीचंच बाळ वाटत होतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे बघा गीतांजली मॅम, मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे, या लोकांनी मला फसवलं आहे, मला फोन केला आणि म्हणूनच मी तडक इथे निघून आले. तर इथे आल्यानंतर मला कळते की बाळाची तब्येत एकदम ठीक आहे म्हणून. तेव्हा अमोली म्हणत असते की हे बघा गीतांजली मॅम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, भूमी तुम्हाला साधी भोळी दिसत असेल पण ती तितकी साधी भोळी नाही आहे. तिने 2 वेळा आधीसुद्धा माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आता तर मला हिची भीतीच वाटते की ही पुन्हा असंच काहीतरी करेल. तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला अरेस्ट करा. तेव्हा भूमी म्हणत असते, का पण मला का अरेस्ट करायला सांगतेस तू अमोली, मी काय केलं आहे. तेव्हा अमोली म्हणते, मी काय केलं आहे, अगं तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा तोडण्याचा प्रयत्न केलास, आणि तू म्हणतेस की काय केलं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश खूपच जास्त घाबरलेला असतो. आता इकडे टायमर सेट केलेला बॉम्ब बघितल्यानंतर कोण नाही घाबरणार. त्यानंतर इथे आता आकाश असा दूर पडतो आणि इकडे वॉचमनसुद्धा आता पळालेले असतात. तेव्हा इथे मानसी समोर येऊन बघते आणि म्हणते, भाऊजी काय झालं, काय बघताय तुम्ही. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी, अगं तो बघ त्याच्यामध्ये बॉम्ब आहे, आधी तू मागे हो बरं, आणि टायमरसुद्धा सेट केला आहे.
14, 13, 12 असे नंबर त्याच्यावरती पडत असतात आणि तेवढ्यातच इथे आजी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. आकाश म्हणत असतो की आजी तू आधी तिथून जा बरं, तू इथे 1 मिनिटसुद्धा थांबू नकोस, तू आधी तिकडे जा बरं, कारण त्याला आपल्या आजीची काळजी वाटत असते. तेव्हा तो म्हणतो आजी अगं टायमरचा आवाज येणं बंद झालं आहे, मला असं वाटलं होतं की तो बॉम्ब फुटेल म्हणून, पण ते बघ ना टायमर सेट केला होता, तो आवाज आता बंद झाला आहे, थांब मला पुढे जाऊन बघू दे अजून त्याच्यामध्ये काही मेसेज देण्यात आला आहे का. तेव्हा इथे मानसी म्हणते भाऊजी सावकाश जा. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो मानसी हो, तू आजीकडे लक्ष दे. त्यानंतर इथे रागिणीला मज्जा येत असते, कारण हा सगळा प्लॅन रागिणीनेच एक्झिक्यूट केलेला असतो. रागिणी म्हणत असते की आता या भूमीची कशी वाट लावते ते बघ, आता भूमी पुन्हा त्या नर्सच्या मागे मागे जाणार नाही, आता तिचं लक्ष पूर्णपणे तिने इथे दुर्लक्षित केलेलं असतं. तेव्हा आजी म्हणत असते आकाश बाळा अरे काय आहे त्याच्यामध्ये. तेव्हा इथे रागिणीला आठवतं तिने संताला सांगितलेलं असतं की एक बॉक्स आणायचा, त्याच्यामध्ये एक नकली बॉम्ब बनवून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये टायमर सेट करायचा. आणि ती म्हणते की त्याच्यामध्ये त्या नर्सचा प्रीती नर्सच्या नवऱ्याचा जो जुना नंबर आहे ना, जो जुना फोन आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा. त्याच्यावरून एकदा या भूमीला नाहीतर आकाशला फोन करायचा, नाहीतर त्याच्या नंबरवरती मी मेसेज करून ठेवेन, कळलं तुला. तेव्हा संता म्हणतो हो मॅडम कळलं मला, त्या बॉक्समध्ये तुला खोटा बॉम्ब आणि त्या प्रीती नर्सच्या नवऱ्याचा फोन तो ठेवायचा आहे, कळलं ना. तेव्हा संताजी म्हणतो की काम झालंच म्हणून समजा. तेव्हा रागिणी म्हणत असते की आता त्या भूमीला सोडणार नाही आहे मी, या प्रकरणामध्ये तिला आता चांगलंच अडकवणार. तेव्हा इकडे आता रागिणीने संताला हे सगळं कारस्थान करायला सांगितलेलं असतं, पण सगळं करून सवरून रागिणी मात्र नामानिराळीच असते. तर इथे खोटा बॉम्ब आकाशला घाबरवण्यासाठी आणि ती म्हणत असते की आता आकाशला जेव्हा कळेल ना की भूमीच्या जीवाला किती मोठा धोका आहे, तेव्हा मात्र आकाश भूमीला आता कुठेही जाऊ देणार नाही, मग ती या गोष्टीचा पाठपुरावा धरणारच नाही असं रागिणीला वाटतं. पण प्रेक्षकांनो इथे सत्य शेवटीला किती लपून राहणार, एक ना एक दिवस ते बाहेर येणारच. त्या पद्धतीने इथे आकाश आता म्हणत असतो की भूमी कुठे आहे, कुठे गेली आहे भूमी, भूमी कुठे आहे. तेव्हा इथे भूमी कुठे गेली हेच आकाशला माहिती नसतं, त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आकाश म्हणत असतो की भूमी पण ना कधीही कुठेही जाताना सांगून जात नाही, न सांगता जात असते, आपण आता कुठे शोधायचं तिला. तेव्हा इथे भूमी म्हणते अमोली असं का करतेस गं तू मला अरेस्ट करायला कसं काय सांगू शकतेस. अगं आपण दोघीजणी मैत्रिणी आहोत ना, अगं फॅमिली म्हणून तर आपण दोघीजणी एकत्र राहत होतो, तरीसुद्धा तू असं वागतेस माझ्याबरोबर, मला अरेस्ट करायला सांगतेस. अगं आपण चांगल्या मैत्री होतो ना, आपल्या इथे फॅमिली संबंध किती चांगले होते. तेव्हा अमोली म्हणत असते अगं बाई तू कधी गं माझी मैत्रीण होतीस, हे बघ आपली फक्त ओळख होती, या तोंड ओळख, मग मी काही तुझी मैत्रीण वगैरे नाही आहे, कळलं ना. तुझे मिस्टर आणि माझे मिस्टर हे दोघेजण मित्र आहेत. तेव्हा भूमी म्हणते हो ना, अगं त्यांची तर जुनी मैत्री आहे, मग तरीसुद्धा तू माझ्याबरोबर अशी का वागतेस, मला का अरेस्ट करायला सांगतेस. बाळ माझंच आहे आणि हे कन्फर्म आहे, तुला पण चांगलं माहिती आहे, मग तरीसुद्धा माझ्या बाळापासून मला दूर ठेवण्यासाठी ही सगळी नाटकं का. तेव्हा अमोली म्हणत असते तुझं बाळ आहे का ते माझं बाळ आहे, कायद्याने सुद्धा मी माझं बाळ आता माझ्याकडेच ठेवणार, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला खूपच जास्त राग येत असतो. भूमी म्हणत असते की तू जे काही वागतेस ना तू कळते का तुला अमोली, तू जे काही वागतेस ते किती चुकीचं आहे ते. तेव्हा अमोली म्हणते हो गं बाई हो, या घरात या पूर्ण आता शहरामध्ये आहे ना तू एकटीच चांगली आहेस, आम्ही सगळे वाईट आहोत, तू एकटी चांगली आहेस, आम्ही सगळेजण वाईट आहोत. तेव्हा भूमी म्हणते अमोली हे बघ प्लीज मी असं नाही बोलत आहे, पण प्लीज तू असं करू नकोस, मला अरेस्ट करायला सांगू नकोस, कारण का मी काही जाणून बुजून केलेलं नाही आहे. मला क्षितिजाची काळजी वाटली, तिला बरं वाटत नाही आहे म्हणून मी इथे धावत पळत आले आणि इथे आल्यानंतर त्या नर्सने सुद्धा स्टेटमेंट बदललं. मला तर वाटते हा सगळा सापळा आहे ना तुम्हीच रचलेला आहे, तुम्ही जे सगळं घडून आणले असं मला वाटते. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की नाही हे बघा तुम्ही मला घेऊन नाही जाऊ शकत, गीतांजली मॅम प्लीज माझं ऐका, मी खरंच काही केलेलं नाही आहे, मी कशाला किडनॅप करू क्षितिजाला. आणि काय गं अमोली तुला इतक्या वेळा मी रिक्वेस्ट केली तरीसुद्धा तू माझी रिक्वेस्ट मान्य केली नाहीस, एकदासुद्धा मला बाळाला भेटू दिलं नाहीस, का गं एवढं काय मी तुझं वाकडं केलं आहे. त्यानंतर इथे आता भूमी म्हणत असते की माझ्या बाळापासून मला दूर करून तू खूप मोठी चूक करतेस. तेव्हा अमोली म्हणत असते की तू सारखी माझ्या बाळाला बघायला येत असतेस ना, दृष्ट लावली आहेस तू माझ्या बाळाला,
बाळसारखं आजारी पडतंय. तेव्हा भूमी म्हणते अजिबात नाही. एका आईची आपल्या बाळाला कधीच दृष्ट लागू शकत नाही. कळतंय तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश टेन्शनमध्ये आलेला असतो. आकाश म्हणत असतो की अरे देवा, आता काय करायचं? भूमीचा फोनच लागत नाही आहे. कधीपासून मी भूमीला फोन ट्राय करतो आहे, पण तिचा फोनच लागत नाही आहे. काय झालं असेल? तेव्हा इथे मनू म्हणत असते की तिथे नेटवर्क नसेल का? नेटवर्क नसेल, ती जिकडे गेली असेल तिकडे. तेव्हा आकाश म्हणत असतो पण भूमी नक्की गेले तरी कुठे? ते तरी कळायला हवं ना प्रेक्षकांनो. तर इथे भूमी गेलेली असते, ती म्हणजे अमोलीकडे गेलेली असते क्षितिजाला घ्यायला. पण इथे अमोलीने आता वेगळ्याच प्रकरणामध्ये भूमीला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो, ते सुद्धा इथे पौर्णिमाच्या मदतीने. तर प्रेक्षकांनो इथे रागिनी सगळेजणच आता इथे टेन्शनमध्ये असतात आणि रागिनी मात्र एकटीच खूप खुश असते. ती म्हणत असते की चला, आता या भूमीचा सुद्धा काटा काढलेला आहे. आता भूमी ही प्रीती नर्सच्या मागे मागे काही जाणार नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी मगापासून फोन करतोय, भूमी फोनच उचलत नाही आहे. कुठे गेली असेल ही मुलगी? ठीक तर असेल ना? अशी काळजी इथे आता आकाशला वाटत असते की भूमी कशी असेल कशी नाही, त्याला खूप काळजी वाटत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे गायकवाड सरांना मानसीने फोन करायला सांगितलेला असतो. गायकवाड सरांना फोन करत असतानाच इथे आता अननोन नंबरवरून फोन येत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो कोण आहे माणूस अननोन नंबरवरून सारखा सारखा फोन करतोय? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते भाऊजी, मला काय वाटतं ती इतर नसेल ना, प्रीती नर्स किंवा तिचा नवरा तर नसेल ना? मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी कुणाचा तरी मोबाईल घेऊन भूमिताईच्या फोनवरती अननोन नंबरवरून फोन केला होता. मला असं वाटते की तुम्ही हा नंबर प्लीज घ्या आणि तुम्ही त्याच्यावरती फोन करा. तो कुणाला लागतोय ना ते कळेल आपल्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आजी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती देवाजवळ प्रार्थना करत असते भूमीसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी मुद्दामून उभी राहते आणि त्या छोट्या टेबलला ती धक्का देते, ज्याच्यावरती इथे काचेचं ग्लास असतं ते खाली पडताना फुटतं. तेव्हा आजी म्हणते आकाश, अरे हे काय, ग्लास फुटलं? भूमी अजून घरी आलेली नाही आहे आणि इथे काच फुटली, याचा अर्थ काही अपशकुन तर होणार नाही ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो आजी नको काळजी करू, भूमीला काहीसुद्धा होणार नाही, तो नको टेन्शन घेऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणत असते भाऊजी, अहो बरं झालं तुम्ही तो फोन उचललात, उचला ना. तेव्हा आकाश म्हणतो हां उचलतोय. तेव्हा तो फोनवरती लगेचच फोन करतो आणि तेव्हा त्याला माहिती मिळते की भूमीला इथे अरेस्ट करण्यात आली आहे. कारण का प्रीती नर्स आणि तिचा नवरा तुम्हाला फोन करू शकतो असं जेव्हा मानसी म्हणते ना, तेव्हा रागिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. त्यानंतरला इथे सगळेजण आता खूप टेन्शनमध्ये असताना रागिनी खूप आनंदात असते. ती मनामध्ये म्हणते की चला इथे आता थोडं थोडं नाटक करायला हवं की मला खूप मोठा धक्का बसला आहे म्हणून, पण इथे आनंदसुद्धा मी सेलिब्रेट करणारच. तेव्हा आकाश म्हणत असतो की काय करू मी भूमीला आता, कसं इथे मेसेज करू, तिच्याजवळ बोलणं करू. त्यानंतरला भूमी काही फोन उचलत नसते. त्यानंतर तिला फोन गेलेला असतो की भूमीला अरेस्ट केले म्हणून. तेव्हा मानसी म्हणते भाऊजी पण हे कसं शक्य आहे, ताईने काय केलं आहे? तेव्हा आकाश म्हणतो ते मला माहिती नाही आहे, पण तिच्या विरोधामध्ये अमोलीने गुन्हा दाखल केला आहे की भूमी तिचं बाळ जबरदस्तीने तिच्याकडून ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत होती म्हणून, असा तिने इथे दावा ठोकला आहे. आता ही बाजू झाली या लोकांची. तर इथे आता आकाश म्हणतो की इथे भूमीची बाजू काय आहे ती सुद्धा मला ऐकलीच पाहिजे ना. तेव्हा रागिनी म्हणते काय रागिनी तू पण ओव्हर ॲक्टिंग करतेस. नाही पण एका क्षणासाठी मी घाबरलेच होते जेव्हा मनू म्हणाली की इथे मागच्या वेळेला नाही का त्या प्रीती नर्सच्या नवऱ्याने अननोन नंबरवरून भूमीताईच्या फोनवरती फोन केला होता, त्याच्यामुळे मग आतासुद्धा तू तसं करूच शकतो ना. तेव्हा इथे रागिनी आता खूपच जास्त घाबरत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश म्हणत असतो की चला मी आताच्या आता जातो आणि भूमीचा जामीन कसा होईल ना याकडे मी आता लक्ष देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, त्याचा काहीही सुद्धा उपयोग होणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी काही आता सुटणार नाही असं इकडे आता रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आई योगेश्वरी माझ्या भूमीला सुखरूप ठेवा, माझ्या भूमीच्या पाठीवरती इथे सदैव राहा, तुमचा आशीर्वाद तिला मिळू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आजी म्हणत असते की माझ्या बाळाला इथे आता सुखरूपरित्या तुम्ही घरी आणा, त्याचबरोबर भूमीला ज्याने कुणी अरेस्ट करायला सांगितलं आहे त्यांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे. तेव्हा आजी म्हणतात की आई योगेश्वरी भूमी सुखरूप येऊ दे, मी स्वतः अंबेजोगाईला येऊन तुझी ओटी भरेन
असं आजी आता नवस म्हणत असतात. पण भूमीच्या पाठीमागे लागलेली संकटं दूर होऊ दे, तिला न्याय मिळू दे देवा, तिला न्याय मिळू दे, असं इथे आजी म्हणत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आई, अगं देव तुझा काय न्याय देणार आहे? भूमीच्या बाबतीत न्याय तर मीच करणार, मीच. त्यानंतर इथे रागिनी आणि पौर्णिमा फारच आनंदी असतात. पौर्णिमा इथे आणि अमोलीला म्हणते, वा अमोली वा, काय ॲक्टिंग केलीस गं तू, आणि त्या भूमीला अरेस्ट करायला लावलंस, खरंच खूप छान काम केलंस तू. तेव्हा अमोली आता गप्पच असते. म्हणजे आधी इथे चुकीचं वागायचं आणि मग असं प्रिटेंड करायचं की मला तर खूप वाईट वाटलं, मला तर असं वागायचंच नव्हतं, असं इकडे ॲक्टिंग आता खूपच अमोली छान पद्धतीने करत असते. सगळं काही करून सवरून मात्र नामनिराळी राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की चला, आज मला शांततेत झोप लागणार आहे. मला त्या बाळाला आणि भूमीला कायमचं एकमेकांपासून दूर झालेलं बघायचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की बरं झालं अमोली, काही नाटक केलंस तू, काही नाटक केलंस, अगदी व्यवस्थित नाटक केलंस तू. त्याच्यातून बरोबर तिला जे इथे आता साध्य करायचं होतं ते झालं होतं. भूमीला अरेस्ट केल्यानंतर भूमीचा चेहरा काही बघण्यासारखा झाला असेल ना, असं आता पौर्णिमा म्हणत असते. पौर्णिमा हे सगळं आनंदाने सांगत असते. आता इथे अमोली पुन्हा नाटके करत असते चांगुलपणाचे. ते कुणाला तरी आवडत आहेत का सांगा बरं? पौर्णिमा इथे नालायकपणा करते, उघडपणे करते. रागिनी इथे सगळे छुपेवार मागूनच करते आणि अमोली तर इथे खूपच जास्त मूर्खपणा सातत्याने करतच असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा म्हणते की चला, आता त्या अमोलीला आणि त्याचबरोबर इथे भूमी आणि क्षितिजा या दोघींना वेगळं करण्यामध्ये मला यश आलेलं आहे. आता कोर्टामध्ये सुद्धा तेच होणार. इथे आता भूमी हारणार आणि अमोली तू जिंकणार, मग बाळाची कस्टडी तुझ्याकडे येईल. तेव्हा इकडे पुढील भागामध्ये आकाश येतो आणि म्हणतो, भूमी अगं काय केलंस तू, सांग ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला एका व्यक्तीचा फोन आला होता, तिने सांगितलं की क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी घाईघाईने तिथे गेले. तेव्हा मला तिथे गेल्यानंतर कळलं की मला अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं तू ठीक आहे, काळजी करू नको, मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन. तर 2-3 दिवसांसाठी कोर्ट बंद आहे ही बातमी कळलेली असते. तेव्हा इथे भूमीला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो ते आकाश आता भूमीला सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तेव्हा अमोलीचं हे वागणं आकाशला आजीला अजिबात आवडलेलं नसतं. त्या म्हणतात की तिला आपण इतकं प्रेम दिलं आणि त्या बदल्यात तिने आपल्याला एवढं मोठं दुःख द्यावं, या गोष्टीचा आता आजीला खूपच जास्त राग आलेला असतो.